मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात अतिशय गोड आणि रोमॅन्टिक दृश्यांनी होते, जिथे इंद्रा आणि राणी यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे. राणी स्वयंपाकाच्या तयारीत व्यस्त असते आणि इंद्रा नुकताच आंघोळ करून तिथे येतो. इंद्राचे लक्ष राणीच्या चेहऱ्यावर वारंवार येणाऱ्या केसांच्या बटांकडे जाते आणि तो त्या बटा सावरण्यासाठी तिच्या जवळ जातो. राणीला इंद्राच्या या कृतीमुळे थोडे आश्चर्य वाटते, पण तिला मनातून खूप छान वाटत असते. इंद्रा राणीच्या डोळ्यांत एकटक पाहत असतो आणि न कळतपणे तिचा हात एका पिठाच्या परातीला लागतो, ज्यामुळे ते सर्व पीठ इंद्राच्या तोंडावर आणि अंगावर उडते. हे पाहून राणीला हसू आवरत नाही आणि ती त्याला चिडवू लागते की तुमची अंघोळ तर झाली होती, पण आता तुमचा मेकअपही छान झाला आहे. इंद्र थोडा लाजतो आणि रागाचे नाटक करत तिथून निघून जातो. या हलक्या फुलक्या क्षणानंतर कथेत एक नवीन वळण येते, जेव्हा गजा वस्तीत येऊन ओरडून सांगतो की महाडिकांच्या घरात एका कामावाल्या बाईची गरज आहे आणि जो कोणी तिथे कामाला जाईल त्याला चांगला पगार मिळेल. वस्तीतले लोक मात्र आबासाहेबांच्या अपमानामुळे संतापलेले असतात आणि कोणीही महाडिकांच्या घरी चाकरी करायला तयार होत नाही. राणीची आई तर गजाला चाकू दाखवून धमकी देते की आबांसारख्या देवमाणसाला घराबाहेर काढणाऱ्यांच्या घरी वस्तीतले कोणीही पाऊल ठेवणार नाही. आबा आणि इंद्रा लोकांना समजावण्याचा प्रयत्न करतात की जर कोणाला पैशांची गरज असेल तर त्यांनी कामाला जावे, पण लोक आपल्या स्वाभिमानाशी तडजोड करायला तयार नसतात. इकडे महाडिकांच्या बंगल्यात उर्मिला कामावरून चिडलेली असते, कारण घरात नोकर नसल्यामुळे तिला सर्व कामे करावी लागत आहेत. ती विक्रांत आणि अजितवर खेकसते की मी या घरात नोकरासारखे राबणार नाही. रत्ना ही परिस्थिती सावरण्यासाठी स्वतः सर्व कामे करण्याची तयारी दर्शवते, ज्यामुळे उर्मिलाला हायसे वाटते. फॅक्टरीमध्ये विक्रांत इंद्राचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही. तो मुद्दाम इंद्राला एकट्याला जड बॉक्सेस गाडीत भरण्याचे काम देतो, जे वास्तविक 4 माणसांचे काम असते. इंद्रा शांतपणे ते काम स्वीकारतो, कारण त्याला आबांचा सन्मान परत मिळवायचा असतो. इंद्रा काम करत असताना राणी तिथे चोरून येते आणि त्याला आपल्या नवीन प्लॅनबद्दल सांगण्यासाठी खुणावते. इंद्राला सुरुवातीला वाटते की कोणीतरी त्याला त्रास देतंय, पण नंतर त्याला राणी दिसते. राणी त्याला सांगते की महाडिकांच्या घरात नोकराची जागा रिकामी आहे आणि जर ती तिथे नोकर बनून गेली तर त्यांना घराच्या आतून महत्त्वाची माहिती आणि पुरावे मिळवता येतील. गजा इंद्रावर लक्ष ठेवून असतो, त्यामुळे इंद्रा राणीला लपवण्याचा प्रयत्न करतो. एका प्रसंगात तर राणी चक्क एका बॉक्समध्ये लपून बसते आणि इंद्राची पंचायत होते की आता हा बॉक्स कसा उचलावा. विक्रांत आता ही कंपनी विकून आबांचे नाव मातीत मिळवण्याच्या तयारीत आहे हे उर्मिलाला समजते. राणीने आता महाडिकांच्या घरात नोकर म्हणून शिरून विक्रांत आणि बनावट दादासाहेबांचा खरा चेहरा उघडा पाडण्याचा विडा उचलला आहे आणि त्यासाठी ती आपला जीव धोक्यात घालायलाही तयार आहे, हे आजच्या भागातून स्पष्ट होते.